नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आणि मंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट्स जे आहेत ते आपण नेहमी पाहत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये म्हणजेच 25 मार्चच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की बघा, अर्जुन हा झोपलेला नाही आहे आणि त्याच्या डोक्यामधून सायली जे काही बोलली आहे, कालच्या भागामध्ये सायली जे काही अस्मिताला बोललेली होती ते काही जात नाही. आणि बघा, त्याला हे आठवत राहतं की अस्मिता म्हणली, जर तुझ्या नवऱ्याबद्दल तुला काही सत्य कळालं तर तू त्याला माफ करशीलच की. मग यावर बघा, सायली स्पष्ट नकार देते आणि नातं तोडण्याची धमकीच देते. त्यामुळे याला म्हणजेच अर्जुनला इथे काही झोप लागत नाही आणि सतत सायली मला सोडून जाईल का असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो बघा. आणि आता तो पाणी घेण्यासाठी म्हणून साईडला जातो आणि त्याच्याकडनं ग्लासवरची प्लेट पडते आणि त्या आवाजाने ते सायली जागी होते. आणि त्यावेळेस ती म्हणती, काय हो, तुम्ही अजून झोपलं नाही आहेत का? त्यावेळेस तो म्हणतो की नाही, मला झोप येत नाही. तेव्हा ती म्हणते, अस्मिताचा आणि सचिनचा विचार करताय? त्यावेळेस तो म्हणतो की हो. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते, झोपा, सर्व काही व्यवस्थित होईल असं म्हणून त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते आणि तिला स्वतःलाच झोप लागते, परंतु अर्जुनला काही झोप लागत नाही. आणि बघा, मग तो तसा जागा राहतो. आता नंतर सकाळी सायली झोपेतून उठते, साईडला अर्जुनला बघते तर तिला अर्जुन दिसत नाही. आणि मग ती समोर बघते तर काय, अर्जुन खालीच बेडला डोकं ठेवून झोपलेला असतो. आणि त्यावेळेस मग सायली त्याच्याजवळ येऊन बसते आणि त्याला विचारते, काय हो, तुम्ही अस्मिताताईचा आणि सचिनचा अजून विचार करताय का आणि त्यामुळे झोप लागली नाही का? बरं, वरती जाऊन झोपा. असं म्हटल्यानंतर तो वरती जाऊन झोपायला जातो. परत त्याला आठवतं की आज वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये जायचं आहे आणि मग त्यावेळेस तो सायलीला सांगतो. तेव्हा सायली म्हणते की अहो, मला तुमच्याबरोबर यायला नाही जमणार. मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो, का आज कुठली पूजा आहे? त्यावेळेस ती सांगते की नाही, मी अस्मिताताईला असं सचिनच्या भरोशावर सोडून जाऊ शकत नाही. आणि त्यावेळेस सचिन काय करेल सांगता येत नाही. आणि त्यातली त्यात भर म्हणून आपली प्रिया तीही नको त्याला तिथे हे करत असते आणि ती काल मला तुमच्याबद्दल खूप चौकशी करत होते. आणि बघा, एवढ्यातच अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो आणि त्यावेळेस तो चिडून चैतन्याला म्हणतो की तू कुठे ऑफिसला येणार का? डायरेक्ट वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये येणार? हा काय विचारण्याचा प्रश्न झाला का? असं म्हटल्यावर चैतन्य म्हणतो की चिडू नको, एवढं काय झालं चिडायला? आणि मी तुला ह्यासाठी विचारलं की आपली दोघांची चुकाचूक व्हायला नको, नाहीतर मी वंदना जाधवच्या ऑफिसला जायचो आणि तू आपल्या ऑफिसला यायचास, म्हणून मी विचारलं की मी कुठे येऊ. त्यावेळेस तो म्हणतो की एवढं काही चिडायची गरज नाही, बरं जाऊ दे, सोड, ये डायरेक्ट भेटूयात वंदना जाधवच्या ऑफिसला. असं म्हणून चैतन्य कॉल कट करतो. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, कल्पना ही कपड्यांच्या घड्या घालत असते आणि त्यावेळेस तिला प्रतिमाचा कॉल येतो. आणि तेव्हा बघा, प्रतिमा विचारते की काय ग कल्पना, अस्मिताची तब्येत वगैरे बरी आणि सर्व व्यवस्थित आहे ना? मग त्यावेळेस कल्पना सांगते की हो, सर्व चांगलं आहे, परंतु सचिन आता इकडे आल्यामुळं आम्ही सर्वजणच अपसेट आहोत आणि आम्ही बाळाला आणि अस्मिताला या सर्व गोष्टींपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यावेळेस इथे बघा, प्रतिमा म्हणते की हो, त्या सर्वांना दूर ठेवण्याचा प्रयत्नच करा. असं म्हटल्यानंतर बघा, आता कल्पना म्हणते की काय ग प्रतिमा, एवढ्या सकाळी का कॉल केलास? मग बघा, त्यावर प्रतिमा म्हणते की अगं, तुला बाळाचं मॉलिश करण्यासाठी बाई पाहिजे होती ना? मग आमच्या इथे एक शैला म्हणून मुलगी आहे आणि तिची आई बघ मॉलिश वगैरे करते, म्हणून मग मी कॉल केला होता की तुला पण पाहिजे ना? मग त्यावेळेस कल्पना म्हणते की हो, तिला पाठव. आणि त्यावेळेस ती म्हणते की अगं, तिची मुलगी पण शैला, ती पण येणार आहे, कारण तन्वीनं फॅशन डिझायनिंगचा क्लास केला आहे ना आणि तिला क्लासबद्दल माहिती पाहिजे आहे, म्हणून मी तिला पण तिच्याबरोबर पाठवते. असं म्हणून या दोघींचा कॉल बघा कट होतो. आणि ते मामी भाच्यासोबत खेळत असते आणि तेवढ्यातच अर्जुन येतो आणि तो म्हणतो की बायको, मी येतो. असं म्हणून तो निघणार. तेवढ्यातच बघा, तन्वी पळतच किचनमधून बाहेर येते आणि त्याला म्हणते, अर्जुन थांब ना, थांब. त्यावेळेस तो म्हणतो काय झालं? तेव्हा ती सांगते, आज प्लीज घराबाहेर जाऊ नको ना, आज घरातच राहा ना, ऑफिसला आज सुट्टी घे, नाही तर मग घरूनच वर्क फ्रॉम होम कर की. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, अगं माझ्या मीटिंग्स पेंडिंग आहे. त्यावेळेस ती म्हणते की अरे थांब ना, तो सचिन आल्यापासून सगळेच अपसेट आहेत, मी पण खूप अपसेट आहे आणि सगळ्यांना सांभाळण्यासाठी प्लीज राहा की घरात. मी अश्विनला सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण तोही राहिला नाही, त्याला एमर्जन्सी आली आणि तोही गेला, त्यामुळे मी तुलाही थांबवण्याचा प्रयत्न करते.
त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की माझी काय गरज आहे, तू आहेस की, आता तू जबाबदारी घेतलीस, तुझ्यावर माझा फुल कॉन्फिडन्स आहे, तू सांभाळू शकतेस सर्वांना, आणि तुला नाहीच जमलं तर माझी बायको आहेच की, बायको घराकडे लक्ष दे, असं म्हणून तो सायलीलाही सांगतो. आणि बघा मग तो गेल्यानंतर हिच्या डोक्यात विचार येतो की लगेच तोही गेला आणि आता म्हणजे माझ्याबद्दल काहीतरी शोध घेणार असा विचार त्याच्या डोक्यात येतो. तेवढ्यातच बघा सायली म्हणते की असा केविलवाना प्रयत्न करून काहीही साध्य होणार नाही प्रिया, असं म्हटल्यानंतर लगेच बघा प्रिया म्हणते की केविलवाना प्रयत्न म्हणजे काय बोलते सायली तू, मी असा कोणता प्रयत्न केला, मी फक्त सर्वजण अपसेट आहेत म्हणून अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करत होते बस. यावेळेस मग बघा सायली म्हणते की तू कसला प्रयत्न करत होतेस ते मला माहिती आहे आणि मी कशाबद्दल तुला बोलते, कोणता केविलवाना प्रयत्न, तुला समजलंच असेल, एवढी मूर्ख तू नाही आहेस, मला माहिती आहे, जा कामाला लाग, असं म्हणून प्रियाला बघा सायली कामाला लावते. आणि प्रिया आता किचनमध्ये गेल्यानंतर राग किचनमध्ये जाते आणि तिथं विमलला तंग करते, विमलला म्हणते की हा डब्बा दे, तो डब्बा दे, प्लेट दे वगैरे, मुद्दाम तिला कामाला लावते. आणि त्यावेळेस बघा तांदळाने भरलेला डब्बा घेते, त्यातले तांदूळ काढते परातमध्ये आणि इकडे डायनिंग टेबलवर ते तांदूळ नेसण्याच्या निमित्ताने ती येऊन बसते. आणि त्यावेळेस मग तिच्या डोक्यात अजूनही प्लॅन येतो की या सगळ्याच्या निमित्ताने या दोघांना घरातच अडकून ठेवता येईल असं वाटलं, परंतु सायली घरात थांबली पण अर्जुन हातातून निसटलाच. आता मी कसं याच्यावर लक्ष देणार असा विचार इथे तन्वीच्या मनात चालू असतो. आणि त्यावेळेस ती म्हणते की ते मला घरातली सर्व कामालाच लावणार आहेत, पण त्यातल्या त्यात हलक्यात काम भेटलं तर बरं होईल. सायली मस्त बाळाला घेऊन बसली आहे आणि मी पण आता बाळाला घेऊन बसले म्हणजे माझंही काम सोपं होईल, मी बाळाला घेऊन बसते आणि सायलीला कामाला लावते, असा विचार बघा इथे तन्वीच्या डोक्यात चालू असतो. आणि त्यावेळेस ती म्हणते की सायली माझ्याकडे दे की बाळाला, मी पण त्याची लाडकी मामी आहे, हो की नाही बाळा, असं म्हटल्यावर ती म्हणते की मी स्वयंपाकाची जबाबदारी नाही घेत, मी बाळाची जबाबदारी घेऊ शकते. मग यावेळेस बघा सायली म्हणते की तन्वी बाळाची जबाबदारी पेलणार नाही, खूप कठीण असतं. त्यावेळेस ती म्हणते नाही मी सांभाळू शकते, दे ना माझ्याकडे, असं म्हटल्यानंतर बघा सायली बाळाला तिच्याकडे देते. त्यावेळेस ती एकदम झटक्याने ते बाळाला घेते आणि त्यावेळेस सायली तिला सांभाळून घेण्यासाठी सांगते आणि कसं घ्यायचं बाळाला हे शिकवते. आणि सायली बघा किचनमध्ये स्वयंपाकासाठी जाते. आता त्यावेळेस विमल म्हणते की आता तन्वीताईची छान मज्जा येणार बघायला, असं म्हटल्यानंतर बघा तन्वी ही जोरात खुळखुळा वाजवते आणि त्या आवाजाने बाळ घाबरतं आणि जोरात रडायला लागतं. मग तेवढ्यात बघा सायली म्हणते की अगं प्रिया किती जोरात तो खुळखुळा वाजवलायस, ते बाळ घाबरलं की किती रडायला लागलं, त्याला शांत कर बघू, आता त्याला जोजव. आता जोजव म्हटल्यानंतर याचा अर्थ मात्र प्रियाला काही माहीतच नसतो. मग ती विचार करते की जोजव म्हणजे काय, मग ती सायलीला विचारते बघा जोजव म्हणजे काय. मग त्यावेळेस सायली सांगते की अगो असं हलक्या हाताने त्याला जोजव. आणि त्यावेळेस प्रिया ट्राय करते परंतु ती जरा वेगळंच करते. मग त्यावेळेस सायली तिला समजावून सांगते की अगं हळू, घाबरल, ते छोटे. आणि बघा त्याला जोजव करतानाच ते बाळ जे आहे ते तन्वीच्या अंगावर शू करतं आणि ती आता भयंकर चिडते. मग त्यावेळेस या दोघी जणी मात्र तिला हसत असतात आणि ती म्हणती की मला सर्व ओलं केलं याने, पूर्ण माझी साडी भिजवली, असं म्हटल्यानंतर ह्या दोघी हसतात. आणि त्यावेळेस ती म्हणते की याला कोणी डायपर घातलं नाही का. यावेळेस मग सायली म्हणते बघा 7 ते 8 दिवसाच्या बाळाला कोण डायपर घालतं प्रिया, तुला एवढ्या साध्या साध्या गोष्टी माहीत नाही आहेत का. आणि त्यावेळेस ती आरडाओरड करते आणि तेवढ्यात बघा इथे कल्पना आलेली असते. त्यावेळेस ती म्हणते की माझी साडी ओली केली. मग कल्पना तिला सांगते की अगं ठीक आहे, छोटं बाळ आहे ते, शू करणारच, शी करणारच. आणि बघा त्यावेळेस सायली म्हणते की प्रिया तू जबाबदारी घेतलीस ना, मग जबाबदारी बाळाची घेणं म्हणजे त्यात बाळाची शूशी काढणं आलंच की. मग त्यावेळेस बघा कल्पना म्हणते की त्याचं ड्रेस वगैरे चेंज करून घे. मग त्यावेळेस प्रिया म्हणते काय मी 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 करणार ड्रेस चेंज. मग त्यावेळेस बघा कल्पना म्हणते हो तूच कर बघ की माझ्या हातात कपडे आहेत. मग त्यावेळेस ही ड्रेस चेंज करण्याचा प्रयत्न करते परंतु तिला एवढं घाण वाटतं ते बाळाचं बघून की नको होतं, परंतु नाईलाजाने ती ड्रेस चेंज करते. आणि त्यावेळेस ती सायलीला सांगते की सायली तूच घे बाई बाळाला, मी साडी चेंज करून येते. असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणते थांब, काही गरज नाही साडी वगैरे चेंज करायची. आता बघा तेवढ्यातच इथे ती शैला जी आहे ती आलेली असते आणि ती म्हणते मी आत येऊ का. त्यावेळेस ती म्हणते की मला कल्पनाला भेटायचं. मग कल्पना म्हणते हो मीच, बोल की बाळा, तुला प्रतिमाने पाठवलंय ना आणि तुझी आई नाही का आली. मग त्यावेळेस ती म्हणते की आई तुम्हाला कॉल करेलच परंतु मी तन्वीताईला भेटण्यासाठी आले. मग त्यावेळेस बघा कल्पना म्हणते की तन्वी तू कुठेही जाऊ नकोस, ही मुलगी तुलाच भेटायला आली आहे. मग त्यावेळेस तन्वी म्हणते काय मला. त्यावेळेस ती म्हणते की हो तन्वीताई तुम्हीच ना, मला फॅशन डिझायनिंगबद्दल तुमच्याकडून काही माहिती जाणून घ्यायची आहे. आणि मग त्यावेळेस ती
म्हणते की तुम्ही हा कोर्स कोणत्या कॉलेजमधून केलेला आहे. आता यावेळेस बघा तन्वीचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो, कारण तिने कुठलाही कोर्स केलेलाच नसतो. आणि त्यावेळेस ती म्हणते की मनातल्या मनात विचार करते की या कोर्समधलं मला अबकडं देखील माहीत नाही आणि मी हिला काय सांगू, असा विचार हिच्या डोक्यात चालू असतो. आता बघा अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये येतात आणि त्यावेळेस तिथे विचारपूस करण्याचा प्रयत्न करतात. मग ते एका स्टाफ मेंबरला विचारतात की वंदना जाधव इथे सध्या काम करते का. मग त्यावेळेस ते म्हणतात की नाही, तिने इथला जॉब सोडून खूप वर्ष झाली आणि त्यामुळे काहीही आम्हाला माहीत नाही. आता त्यावेळेस बघा तो म्हणतो की तिचा आता पत्ता देखील चेंज झालेला असू शकतो. आणि मग असं काही बोलल्यानंतर अर्जुनला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो अहो काहीतरी असेलच की तुमच्याजवळ. मग त्यावेळेस बघा चैतन्य अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस तो जो स्टाफ मेंबर आहे त्यांना म्हणतो की हे बघा तुम्हाला वंदना जाधववर काही कळालंच तर मी तुम्हाला माझं कार्ड देतो, त्या कार्डवर कॉल करून मला लगेचच ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवा. असं म्हणून बघा हे दोघे जण त्या ऑफिसमधून बाहेर पडतात. आता इकडे बघा बाळाला ही सायली घेऊन बसलेली असते आणि त्यावेळेस ती शैला जी आहे ती तन्वीला त्या कोर्सबद्दल विचारत असते. आणि यावेळेस ती विचारते की तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव सांगितलं नाही बघा. मग त्यावेळेस लगेचच तन्वी म्हणते की SH युनिव्हर्सिटी असं नाव सांगितल्यानंतर ती शैला म्हणते की वाव, खरंच खूप मोठं कॉलेज आहे आणि तिथून घेतले, खरंच खूप छान कॉलेज आहे, माझ्याही ऐकण्यात आहे. आणि त्यावेळेस ती प्रश्न भरपूर विचारत असते, परंतु इथे तन्वी ही प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित देत नाही बघा. मग त्यावेळेस कल्पना म्हणते की अगं तन्वी, तिला तुझ्या कोर्सबद्दल सर्व माहिती सांग की तू एवढी का टाळाटाळ करतेस. मग त्यावेळेस ती म्हणते की आई, ती युनिव्हर्सिटी खूप महागडी आहे आणि हिला तिथलं कोर्स हा झेपवणार नाही. असं म्हटल्यानंतर बघा ती मुलगी सुद्धा म्हणते की हो तोही प्रॉब्लेम आहेच. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की शैला, तुझी शिकण्याची इच्छा आहे ना, मग झालं तर आमची अन्नपूर्णा ट्रस्ट जी आहे ना ते तुझा पूर्ण खर्च उचलायला तयार आहे, तू फक्त चांगल्या मार्काने पास हो. असं म्हटल्यानंतर ती म्हणते बघा हो ताई, मी खरंच चांगल्या मार्काने पास होईल आणि माझी ना खूप इच्छा आहे की फॅशन डिझायनिंगचं कोर्स कंप्लीट करायचा आणि फॅशन डिझायनर व्हायचं. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की मला तन्वीताईसारखंच डिझायनर बनायचं आहे. आणि त्यावेळेस मग ती तन्वीला विचारते की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये फॅशन डिझायनर केलं आहे किंवा कोणत्या स्टाईली शिकल्या आहेत. मग त्यावेळेस ती म्हणते की पार्टी वेअर. आणि त्यावेळेस ती अजून काही प्रश्न विचारायला जाते. मग तेव्हा तन्वी म्हणते की हे बघ ना शैला, मी तुला नंतर सर्व काही डिटेलमध्ये कॉलवर सांगेन, मला आत्ता साडी चेंज करायची. मग त्यावेळेस बघा कल्पना म्हणते की अगं तन्वी, तुझी साडी बघाचं सुकलेली आहे आणि त्यामुळे साडी चेंज करायचं राहू दे. आणि अगं आपल्या घरात बाळ आहे, मग किती वेळा तू साडी चेंज करणार बघू. जा आधी तू त्या सचिनसाठी कॉफी आणि अस्मितासाठी दूध घेऊन त्यांच्या रूममध्ये जा. मग त्यावेळेस बघा इथे सायली म्हणते की मनात विचार करते की खरंच तन्वीला याबद्दल काही माहिती नसेल का आणि खरंच हिनं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल की नाही, असा विचार बघा इथे सायलीच्या डोक्यात चालू असतो. आणि प्रेक्षकांनो इथे तन्वीला सांगितल्याप्रमाणे चहा आणि कॉफी बनवण्यासाठी इकडे तन्वी ही किचनमध्ये जाते. आणि त्यावेळेस इथे प्रतिमा ही शैलाला विचारते की तू काय घेणार. मग त्यावेळेस शैला म्हणते की नाही, मला काहीही नको. असं म्हणून शैलाला मग विमल लगेच म्हणते थांबा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. आणि असं म्हणून बघा विमल चहा आणण्यासाठी किचनमध्ये जाते आणि तन्वी देखील कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये गेलेली असते. मग त्यावेळेस बघा विमल म्हणते की तन्वीताई, मी कॉफी आणि दूध गरम करून ठेवलेलं आहे, तुम्ही फक्त तेवढं ओतून घ्याल का. असं म्हटल्यानंतर तन्वी म्हणते की हो मी घेते ओतून. असं म्हणून ती गडबडीने तिथून निघून जाते. आता प्रेक्षकांनो इथे बघा कल्पना त्या मुलीला विचारत असते की काय गं, तुझी आई अजून कशी काय नाही आली. त्यावेळेस ती म्हणते की तुम्हाला आई संध्याकाळपर्यंत कॉल करेल. आणि तिला बाळाला मॉलिश करायचं म्हटलं, ती खरंच खूप आनंदी आहे आणि तिला खूप आवडतं हे काम करायला. असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणते की बरं ठीक आहे, तिला लवकर सांग. आता बघा प्रेक्षकांनो इथे तन्वी यांच्या रूममध्ये म्हणजेच अस्मिताच्या रूममध्ये जात असते आणि तेव्हा तिला सचिन बाहेर आलेला दिसतो. आणि त्यावेळेस ती म्हणते की सचिन प्लीज एवढी कॉफी घे ना. असं म्हटल्यानंतर सचिन म्हणतो
तन्वी, हे सर्व नाटकं माझ्यासमोर करू नको. मला माहिती आहे तू कशी मुलगी आहेस आणि तू काय आहेस. त्यामुळं तू माझ्यासमोर नाटके करायची गरज नाही आणि मीही तुझ्यासमोर मी नाटके करणार नाही. असं म्हटल्यानंतर बघा इथे तन्वीच्या डोक्यात विचार येतो की साक्षीने माझ्याबद्दल सर्व काही सांगितलं असेल का, आणि मी तन्वी नाही आहे तर मी दुसरी कोण आहे असं सर्व माहिती ते सांगितली असेल का. परत तिच्या डोक्यात विचार येतो की नाही, कारण त्यामध्ये त्यांचंच नुकसान आहे आणि महिपत शिकरेल आहे कधीच तिसऱ्या माणसाला कळून दिलेलं चालणार नाही, त्यामुळे नसेल सांगितलं. असं म्हटल्यावर बघा इथे तो म्हणतो की काही काम असेल तर बोल, नाही तर मी जातो. मग त्यावेळेस बघा ती सांगते की तुला साक्षीने आज कॉल करून देण्यासाठी सांगितलं आहे आणि तुमच्या दोघांचं बोलणं घडवून आणण्यासाठी मला साक्षीने सांगितले आहे. त्यावेळेस बघा तो म्हणतो की तुझा मोबाईल दे, मी तुझ्या फोनवरून कॉल करतो. आणि त्यावेळेस बघा इथे सचिन तिथे साक्षीला कॉल करतो आणि तिला म्हणतो की हाय ब्युटिफुल, कशी आहेस, मी छान आहे आणि मला कोणीही काही बोललेलं नाही असं तिची समजूत काढत असतो. आणि त्यावेळेस आता बघा प्रिया म्हणते की मी जशी तुझी मदत केली तशीच आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे. मग त्यावेळेस बघा सचिन म्हणतो की म्हणजे मी काय मदत करणं असं अपेक्षित आहे. मग त्यावेळेस इथे प्रिया म्हणते की मला काही कॅश द्यायची आहे, देशील का. त्यावेळेस तो तिथून निघून जातो. आणि बघा तो गेल्यानंतर ही म्हणते की माझ्याच नशिबात असली फुकटी लोक काय येतात, माझा मोबाईल काय तर पब्लिक टेलिफोन आहे का, कोणी यायचं आणि कॉल करून जायचं. असा विचार केल्यानंतर बघा इथे सायली हा तिच्या फॅशन डिझायनिंग कोर्सबद्दलचं पूर्ण माहिती मिळवायचं असं ठरवलेलं असतं. आणि त्यावेळेस तिनं प्रतिमाकडून तिचे रिसिट जे आहे किंवा कॉलेजचं जे तिचं ID कार्ड आहे ते मागून घेतलेलं असतं. आणि त्यावेळेस बघा ते ID कार्डचा फोटो इथे प्रतिमानं सायलीला पाठवलेला असतो. आणि त्यावेळेस इथे प्रतिमाला सायली म्हणते की थँक्यू प्रतिमा आत्या, खरंच. मग असं बोलल्यानंतर इथे प्रतिमा म्हणते की अगं थँक्यू काय बोलतेय सायली, आपल्यालाही कळायला पाहिजे की खरंच तन्वी आपल्याशी खोटं बोलतीये का, तिने फॅशन डिझाईनचा कोर्स पूर्ण केला आहे का नाही ह्याची माहिती तू मिळवतेस, उलट तेच बरं आहे. आणि त्यावेळेस बघा मग सायली म्हणते की हो प्रतिमा आत्या, आपल्यालाही काही कळत नाही ती किती खोटं बोलतीये, त्यामुळे प्लीज सर्व काही सोक्षमोक्ष होऊस तर तुम्ही रविराज काकांना काहीही सांगू नका. असं म्हटल्यानंतर प्रतिमा म्हणते बरं ठीक आहे. आणि बघा आता त्या कॉलेजची यादीमधील मुलांची नावं इथे चेक करते सायली, परंतु तिला तन्वी किल्लेदार हे कुठेही नाव दिसत नाही. आणि मग त्यावेळेस सायलीच्या डोक्यात विचार येतो की खरंच तन्वीने ॲडमिशन घेतलंच नसेल का, आणि त्याच्या नावाखाली फॅशन डिझायनिंगच्या नावाखाली काकाकडनं रविराज काकाकडून भरपूर पैसे उकळले असतील असं हिचा डाऊट असतो. पण तिचा डाऊट क्लिअर करण्यासाठी बघा ती अजून यादीमध्ये नाव चेक करते किंवा त्या डायरेक्ट कॉलेजच्या प्रिन्सिपलला जाऊन भेटण्याचा तिचा प्लॅन असतो. आणि तेवढ्यातच बघा इथे सायलीला कल्पना आवाज देते आणि त्यावेळेस मग बघा सायली खाली निघून जाते. आता प्रेक्षकांनो इथे बघा त्या वंदना जाधवच्या ऑफिसमधून बाहेर आल्यानंतर बघा हे दोघेही गाडीमध्ये बसतात, चैतन्य आणि अर्जुन. आणि त्यावेळेस एक माणूस जो असतो तो गाडीला अडवा पुढे फोनवर बोलत असतो. आणि त्यावेळेस आधीच इथे अर्जुन खूप चिडलेला असतो. आणि त्यावेळेस चैतन्य त्याला म्हणतो की का रे अर्जुन एवढी काय चिडचिड करतोयस. आणि बघा त्यावेळेस जो समोर माणूस बघून अजूनही अर्जुनचा राग होतो आणि तो गाडी साईडला काढत नाही. अर्जुन खूप हॉर्न वाजवत असतो तरी सुद्धा तो गाडी साईडला काढत नाही. म्हटल्यानंतर अर्जुन स्वतः गाडीच्या खाली उतरतो, त्याला धक्के मारून गाडीहून खाली उतरवतो आणि त्याचं हेल्मेट फेकतो, त्याची जी गाडी आहे ती साईडला लावतो. मग त्यावेळेस तो माणूस आरडाओरड करतो आणि त्यावेळेस अर्जुन रागात त्याला बोलतो की जरी गाडी तुझ्या बापाची असली तरी रस्ता तुझ्या बापाचा नाही आणि दुसऱ्यांच्या गाडीसमोर अशी गाडी कोण आडवी लावतं का. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो तुला काही सेन्स आहे का नाही. त्यावेळेस बघा तो माणूस जो आहे तो म्हणतो की तुम्ही मला असं धक्का मारून खाली ढकलले आणि माझी गाडी तुम्ही अशी साईडला नेऊन लावली, मी जरी प्रेमानं मला सांगितलं असतं तर लावली असती ना. त्यावेळेस तो म्हणतो की मी काय तुझ्या पाया पडून सांगू, अरे बाबा मला इथून जायचंय, तुझी गाडी प्लीज साईडला लावशील का. मी अशा भाषा सांगू शकत नाही. असं म्हटल्यावर या दोघांची भांडणं चालू असतात बघा. आणि त्यावेळेस चैतन्य म्हणतो की यांना मी कसं समजावून सांगू आणि अर्जुनला कसं शांत करू असा डोक्यात विचार चालू असतो चैतन्याच्या. आता सुभेदारांच्या घरी बघा इथे कल्पना सायलीला म्हणते की सायली, सचिन जेवढा दिसतोय तेवढा काही योग्य माणूस नाही आहे आणि मला अजून त्याच्याबद्दल नव्यानं जाणवायला लागले. त्यावेळेस सायली म्हणते की काय झालं. मग तेव्हा इथे कल्पना सांगते की मी त्याच्या घरच्यांना म्हणजे आईवडिलांना कॉल केला होता, त्यावेळेस त्याच्याबद्दल खूप काही सांगितलं त्यांनी आणि मी तर त्याच्या आईवडिलांना दोष देत होते, पण खरंच मला खूप वाईट वाटते की मी त्यांना दोषी ठरवत होते आणि सर्व जो दोष आहे तो सचिनमध्ये आहे. आणि त्यावेळेस सायली म्हणते की आपण काहीही करून
अस्मिताताईपासून सचिनला वेगळंच केलं पाहिजे आणि असा त्यांचा प्लॅन चालू असतो बघा. त्यावेळेस तिथे कल्पना आतमध्ये जाते आणि तेवढ्यातच बाहेरून सचिन जो आहे तो येतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की काय सायली वहिनी काय झालं, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. त्यावेळेस इथे सायली म्हणते की अहो तू एक प्रॉब्लेम असेल तर सांगेन ना मी सचिन भाऊजी, पण तुम्ही अगदी प्रॉब्लेमची तर रासच मांडून ठेवली आहे. आता प्रेक्षकांनो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते सायली तन्वीची विचारपूस करते आणि जिथून कोर्स केला, ज्या कॉलेजचं नाव तिनं सुचवलं त्या कॉलेजमधील प्रिन्सिपलला विचारपूस करते तर 3 वर्षाखालील यादीमध्ये तिचं नाव कुठेही दिसत नाही आणि आता नव्यानं पुरावा हा सायलीच्या हाती लागलेला आहे बघा. प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि मालिका बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.